15 ऑगस्टच्या दिवशी जालन्यामध्ये ज्या गोपाळ चौधरीच्या पाठीमध्ये लाथ घातली त्या DYSP अनंत कुलकर्णीवरती अद्याप तरी कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे। दुर्दैव या गोष्टीचं आहे की छोट्याशा त्या चिमुरड्या मुलीच्या समोर तिच्या बापाच्या पाठीमध्ये व्यवस्थेने लाथ मारली आणि लाथ मारल्यानंतर देखील त्या अधिकाऱ्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही। त्या मुलीला माहिती नसेल हा सगळा प्रकार। याच ठिकाणी जर कुठल्या नेत्यावरती मारले असेल, कुठल्या जातीवरनं किंवा एखाद्या जातीच्या लोकाला मारला असेल किंवा कुठल्याही एखाद्या धर्माच्या लोकाला मारला असतं तर पूर्ण राज्यामध्ये मोर्चे निघाले असते। पण तो गरीब घरातला शेतकऱ्याचा पोरगा आहे, कुठल्या तरी कारणामुळे तो आंदोलन करत होता आणि तो शेतकऱ्याचा गरीब घरातला पोरगा आहे म्हणून त्याच्या विरोधामध्ये बोलायला किंवा त्याच्या बाजूने बोलायला आज कुणी देखील उभा राहत नाही आहे। ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी लाथ मारली त्याचं नाव अनंत कुलकर्णी आहे। अशाच प्रकारची एक घटना घडली नांदेडमध्ये। निरोप समारंभाच्या वेळीच तहसीलदाराच्या खुर्चीवरती बसून गाणी काय गायली, तात्काळ त्याच्यावरती सस्पेन्शनचं ऑर्डर निघालं। त्याचं नाव होतं प्रशांत थोरात, याचं नाव आहे अनंत कुलकर्णी। याच्यावरती कारवाई कधी होणार कमेंट करून नक्की सांगा किंवा